झील काय माझं ऐकून तयार नाही. हॅलो नमस्कार. तर आज व्लॉग करण्याचं कारण म्हणजे आज आम्ही चाललो आहे पिकनिकला. अथांगच्या स्कूलच्या पिकनिकला चाललो आहे आणि तिथे बाबूसोबत म्हणजे जे लहान मुलं होते ना त्यांच्यासोबत आहे ना पेरेंट्स पण अलाव होते. तर आम्ही दोघांनी सुद्धा म्हणजे जाण्याचा डिसिजन घेतला. एकच असं एक जाऊ शकतो पण एक कंपल्सरी होता, तर दोन्ही पण चालणार असं होतं. तर आम्ही दोघांनी पण डिसिजन घेतलं की आपण दोघं पण जाऊया, कारण अजूनपर्यंत आम्ही अथांगला ना रिसॉर्टला घेऊन गेलो नव्हतो. तर ह्या निमित्ताने तरी आम्हाला म्हणजे एकत्र जायलाच भेटलं. तर आम्ही निघालो आणि इथे ना बसमध्ये ना गाणी चालू होते. सर्वजण एन्जॉय करत करत आम्ही लोक चाललेलो. हे जवळ आहे हायवेचं. मला वाटलं नायगावच्या आतमधलं एकदम पोहोचलो ना. हो जवळ आहे. हे चांगलं आहे ना. आता तिकडून जायचंय. हा? काय करणार असं? हा काय जम्प करणार आहे तू? मज्जा. वा कसं वाटतंय आता? अजून आता बघितलंच नाही. आता कसं वाटतंय? तर आता आतमध्ये एंट्री तरी घेतली आम्ही वॉटर पार्कमध्ये आणि ते सगळं पाणी पाणी बघून आता जाम खुश होतो, त्याला मजा वाटते. पण सर्वात आधी आम्ही आत गेल्यावर नाश्ता करायला घेतला. तर हे नाश्त्याचे काउंटर सगळे लागलेले होते, त्याच्यामध्ये ढिगभर नाश्ता घेतला आहे मी. आता आता हे मम्म नाही खायचं आहे, तुला नाही खायचं आहे? मस्त आहे ना नाश्ता, एकदम छान. आता पाण्यामुळे जायचं. आता लगेच सोडू. वरून सोडते, वरून वरून ये, वरून सोडते. अजून काही सोडत नाही आहेत आतमध्ये, कारण का मुलांची ना अजून गेम बाकी आहेत. तर तिथे अजून त्यांना गेमला सोडणार आहेत आणि सकाळचं थंड पाणी आहे ना म्हणून थंड पाण्यात सोडत नाही आहे. आता काय आता थोडा गेम पहिला खेळायला त्यांना सोडणार, त्याच्यानंतर मग इकडे पाण्यामध्ये. आता एक्साइटमेंट आली, आता एक्सायटेड आहे जाण्यासाठी. अण्णा आला आमचा अण्णा. अण्णा आला. आता तर आता आम्ही वॉटर पार्कच्या इथे आलो आहे. थोडं म्हणजे नाश्ता वगैरे करून झाला आणि नाश्ता घेतला होता. त्याच्यामधले सर्वच पदार्थ टेस्टी नव्हते. तो उपमा फक्त एकदम छान टेस्टी होता. तर आम्ही उपमाच फक्त खाल्ला आणि बाकी होतं ते थोडं थोडंच घेतलेलं, तर ते पण खाऊन टाकलं. आणि अथांगचा डॅडा असल्यावर अथांग खूपच जास्त लाडात येतो. आणि ते ना आम्ही लोक जेव्हा आलो ना राऊंड मारायला, तेव्हा इथे ना हे जामचं ना झाड दिसलं.
खरं तर हे कोणाकोणाला माहिती आहे हे झाड आणि कोणाकोणाच्या गावात दारात आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि कोणाला हे फळ सर्वात जास्त आवडतं. मला तर खूप आवडतं. आणि ना हे झाड आहे ना, म्हणजे ह्या फळाचं झाड आहे ना माझ्या मावशीच्या ना अंगणात होतं. मालवणला राहते माझी मावशी, तर तिच्या अंगणात होतं. तर तेव्हा ना आम्ही लहान असायचो तेव्हा लय जायचं मम्मीसोबत, सगळीकडे जायला भेटायचं. म्हणजे मालवणला मावशांकडे, तिच्या घरी, मामांच्या घरी, असं सगळ्यांच्या घरी आम्हाला फिरायला भेटायचं ना. तेव्हा ना हे मी मावशीच्या इथे ना खूप खायचे आणि मला खूप खूप आवडतं. माझ्या पप्पांच्या गावी पण एक आहेत आमचे रिलेटिव्ह, त्यांच्या म्हणजे अंगणात आहे हे झाड. आम्ही खूप खायचो लहानपणी पण मैत्रिणी जाऊन तिथे. आणि ह्यांना पण ते दिसलं, ह्यांना पण खूप आवडतं हे फळ. तर त्यांनी पण वरचं ना काढून आहे ना खाल्लं आणि खरंच तो खूप टेस्टी होतं. आणि त्याला पण आहे ना एकदम छान म्हणजे असा रस होता गोडाचे, छान मस्तच लागतं ते. त्याच्यात जायचं आहे. अरे नंतर जायचं सोना, नंतर चेंज करून जाऊया, कपडे चेंज करून जाऊया. स्कूलच्या ड्रेसवर नको सोना, ऐकतच नाहीये. चल अरे नंतर जाऊया पाण्यात. झील काय माझं ऐकून तयार नाही. चल ये, हा जाऊया. चल चल ये, चल डॅडाकडनं बॅग घेऊन येऊया. ये पाण्यात जायचं, रडतोय. झाले रेडी. ओ ते बघ, शादी करोगी, शादी करोगी, पाण्यात खेळायचं आहे ना राजाला, पाण्यात खेळायचं आहे ना, रडायचं काय त्याच्या. चल पाण्यात खेळूया चल. थंडी 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 वाजायला लागली.
अरे तिथं घसरगुंडी पण आहे. चला आपण त्या घसरगुंडीवर जाऊया. चला काय नाही बस. नंतर स्विमिंग पूलमध्ये भिजून भिजून कंटाळा आला. मग त्याच्यानंतर आहे ना मी डान्स करायला गेली. रेन डान्समध्ये एकटी डान्स करत होती. तर माझा व्हिडिओ आहे ना आता शूट करत होता. तर नंतर मग मी एकटी डान्स करताना बघून माझ्या मिस्टरांना आली माझी दया बिचारी. तर ते सुद्धा आले मला कंपनी द्यायला. ते पण नाचायला लागले माझ्यासोबत. आणि हे आतांसाठी एंटरटेनमेंट होतं आमच्याकडून. कारण काय ना तो भिजून भिजून खूपच रडत होता. त्याच्यामुळे मग आम्ही लोक विचार केला की चला नाचून येणं ह्याला थोडं खेळूया. आणि आतांचे फ्रेंड पण आतांच्या आजूबाजूला बसलेले आणि ते सुद्धा आम्हाला बघत होते नाचताना. मुलांचे नखरे ना खरंच आपल्या आईवडिलांजवळच असतात आणि आपल्या घरातल्यांजवळ. आणि टीचरसमोर त्यांचे नाटकं चालणार नाही. आता हे त्याच्या टीचर आल्यात आमच्यासोबत जॉईन झाल्या. त्या पण मजा करायला. तर त्यांच्यासोबत बेस्ट फोटो बिटो काढतो आहे. पाण्यामध्ये भिजतो काय तेव्हा ना त्याला रडायला येतं आहे आणि नाचतो आहे मस्त. आणि आम्ही हे सेम आम्ही करत होतो तर आम्हाला रडून बिडून दाखवत होता. बापरे आम्ही किती अत्याचार करतो त्याच्यावर असं बिहेव करत होता. हे प्रत्येक मुलांचं असंच असतं. रडियाच चालू आहे मगापासून. नुसता रडतोय. कॉपी करून दाखवते. आता कसं चालतं त्याला थंडी वाजते. आतांगला हातांग असं चालतोय. झालं थोडंफार एन्जॉय वगैरे करून आता आम्ही जेवायला जातोय. भूक लागली आम्हाला. आता चाललोय जेवायला. बघूया जेवणामध्ये काय काय आहे बेस्ट. चला कसं वाटलं आज? मजा आली तुला पाण्यामध्ये? हा केवढी मजा आली? नाही आली?
परत जाऊया पाण्यात. परत जाऊया पाण्यात. भिजायला होतं.